मी कृष्णा वडेकर, मी पिंपरी या गावचा रहिवासी आहे आणि गेली 12-13 महिने झाले या रस्त्याचं हे काँक्रिटीकरण झालेलं आहे. परंतु काय झालं, काम झालं पण दोन्ही जर साईड पट्ट्या अजून त्यांनी भराव केलेला नाही. त्या संदर्भात आम्ही अनेक वेळा त्यांना फोन करतोय, त्यांच्याबरोबर चर्चा करतोय. ते फक्त फसवाफसवी उत्तरं देतात की बा आज आलो, उद्या आलो, परवा करतोय, तेरवा करतोय. आता एवढे दिवस होऊन गेलेत. जर अशा रस्त्याला एखादा समजा बा गाडीवरून पडला, एखादा जर साईडला गेला तर मग ह्याची जबाबदारी कोण घेणार? अशा अनेक वेळा आम्ही त्यांना चर्चा करून विचारून, पण त्यांनी फक्त फसवाफसवीची उत्तरं देतात. आणि काल मी त्यांना फोन केला, ते मला डायरेक्ट बोलतात का तुम्ही कोण बोलणार? मी या गावचा रहिवासी आहे, मी ग्रामस्थ आहे. माझा काही वैयक्तिक ग्रामस्थ म्हणून, मी या गावचा नागरिक म्हणून माझा काहीतरी अधिकार आहे ना. जर तुम्ही समजा तुमच्या पद्धतीनं जर कामं करत असतील तर आम्ही तुम्हाला सांगायचं, तुम्हाला बोलायचं काही ग्रामस्थांचा अधिकारच नाही का? मग ग्रामस्थांनी जर बोललं तुम्हाला, तर तुम्हाला जर एवढं वाटत असेल तर ते मला परत असं म्हणतात का तुम्ही माझी पंचायत समितीला तक्रार करा, जिल्हा परिषदला तक्रार करा. म्हणजे एवढे तुम्ही सगळ्यांचे साहेब होऊन गेले का? ग्रामस्थांचं ऐकायचं नाही. तुम्ही जर अधिकाऱ्यांना जर घाबरत नसतील तर तुमच्या काय म्हणजे परिस्थिती काय आहे, तुमची काम करण्याची पद्धत काय? तुम्हाला विचारणार कोण, बोलणार कोण? या काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत. आणि या रस्त्याचं काम आम्ही आमचं एवढंच म्हणणं आहे की फक्त साईड पट्ट्या तुम्ही क्लिअर करा. या रस्त्याला आता हे काँक्रिटीकरण झालेले, आता हे परत काही ठिकाणी उखडायला सुरुवात झाली त्याला. जर आता 12 महिने जर झाले त्याला लगेच उखडायला सुरुवात झाली तर हा रस्ता किती दिवस टिकल याची गॅरंटी काय? म्हणून आम्ही तुम्हाला या ठिकाणी बोलवलं. सगळा रस्ता कुठल्या माध्यमातून आहे? हा जिल्हा परिषद मधून. बरं, झालाय कधी हा? एप्रिल मे मध्ये झाला हा. मे मध्ये. आणि कोण ठेकेदार ते? ते आपले निलेश बांगर म्हणून आहेत. निलेश बांगर. हो. ते तुम्हाला दमदाटी करतायत? काल त्यांनी लय दमदाटी केली. तुमचा काय अधिकार आहे, तुम्ही कोण बोलणार मला? मी का तुमचा सालाचा गडी आहे का? अमुक झाला तमुक झाला, ही भाषा आहे का त्यांची बोलायची? मग हो, मग त्याला मी म्हणलं तू सालाचा गडी नसू दे, पण तू जर कामं घेतोय तर तुमची कामं वेळेत पूर्ण केली पाहिजेत ना. एवढाच आमचा म्हणण्याचा उद्देश. तुला सालाचा गडी हे 12वान गडी बोलायची काय गरज आहे? तुला आम्ही थोडाच म्हणतो तो आमचा गडी आहे म्हणून. पण तुम्ही जी कामं करताय, आमचा ग्रामस्थ म्हणून आमचा काहीतरी अधिकार आहे ना बोलायला आणि तुम्हाला विचारायला. बरोबर आहे. आता इतके दिवस झाले म्हटल्यावर ते होणं गरजेचं आहे. बरोबर आहे. हा, तर या भागामध्ये पाऊस फार मोठ्या प्रमाणात पडतो. हा, आणि एवढं सगळं बोलून मग तुम्ही ऐकून घेतलं? मी लय बोललो त्याला, पण मग आता त्यांनी लगेच फोनच कट केला ना. फोन कट केला आणि ते माझी एक चूक झाली की मी बोलताना ते सगळं रेकॉर्डिंग करायला पाहिजे होतं. पण त्या बोलायच्या गडबडीमध्ये आम्ही बरेच जण होतो, 7-8 जण. पण ते काय माझ्या लक्षात आलं नाही, त्याच्यामुळं ते झालं. कोण कोण लोक होते? आम्ही होता ना, हे आम्ही होतो. काय बोलले ते? काय बोलत होते ते पण म्हणले जा तुम्हाला पुढे तक्रार करायचे करा, मी काय घाबरत नाही म्हणलं कोणाला. घाबरत हा नाही का? काय करायचे करा म्हणला. बापरे. हो, लय बोलले ते. अशा कुठं मगरूमच्या भाषा असतात का यांच्या बोलायच्या? नाही, अशा पद्धतीने ठेकेदार बोलत असं काय करायचं? त्याला भीती नाही कोणाची असं म्हणावं? भीती नाही कोणाची. हा, त्यांचं म्हणणं मग यांच्या- आहे का बांधील नाही. जर हे पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांना घाबरत नसतील, जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांना घाबरत नसतील, तर ह्यांच्या पद्धत म्हणजे आपण समजायचं काय का? तुम्ही काय फक्त प्रत्येक अधिकाऱ्याला हातबांधी करता काय? म्हणजे तुम्हाला परत कोणी बोलायला नको, तुम्हाला कोणाची भीती पण नको. कशा पद्धतीनं कामाची पद्धत काय, तुमची पद्धत आहे कामाची? म्हणजे त्यांच्याच मनाने करायचं त्यांनी. तुम्हाला दबाव कोणाचा असतो? तुम्हाला म्हणणार कोण? तुमच्या मनाला येईल तशी जर तुम्ही कामं केली तर मग फायदा काय त्याचा ना. बोलून आणि पुन्हा जर एखादं काम जर गावात चालू असेल किंवा जर आपण ग्रामस्थांनी कोणाकडे तक्रार केली तर आपल्याला हे अधिकारी सांगणार, मग आपले लोकप्रतिनिधी सांगणार तुम्ही स्थानिक आहे, तुम्ही तिथं जबाबदारीनं काम करून घ्या, तुम्ही त्या कामावरती लक्ष ठेवा. कसं करणार सांगा बरं? जर हे आपल्याला कोणाला मोजत नसतील, घाबरत नसतील तर आपण करणार काय? किती सांगितलं तर ते म्हणतात ना आमच्या पद्धतीने आम्ही करतो. म्हणजे आम्ही ते असं कुठं करतोच असतंय. म्हणा. त्याच्यावरती कारवाई केली पाहिजे आपण. त्यांनी विचारण्यासाठी फोन केला तर त्यांनी दमदाटी केली सांगता येते. हो, बरोबर आहे ना? काय म्हणले ते? करत नाही म्हणले का? मग करत नाही म्हणजे तो काही बोललाच नाही. माझ्या मनावर म्हणतो करायचं का नाही करायचं, आणि तुम्हाला कुठं तक्रार करायची तिथं करा. बापरे. मग अशा जर भाषा असतील तर मग काय करायचं? आणि ह्या जेसीबी नाही करायचं, तो शेळक्यांचा जेसीबी पाहिजे आम्हाला, असं त्यांचं म्हणणं आहे. आम्ही कोणाकडे काम करणार, आमच्या ते पण पद्धतीने आता काम करणार. पावसामध्ये हे सगळं वाहून जाईल किंवा धुवून जाणार, ते सगळं करून उपयोग नाही ना. मग उपयोग नाही. हा, तुटलंय ना. यांचा 1 वर्षात रोड जर खराब होत असेल तर पुढे भविष्य काय त्या रोडचा? बरोबर आहे. कारण हे चालू व्हायला पण हा. होण्यासाठी पण फार प्रयत्न केले. तेव्हा आम्ही पण होतो, तेव्हा मी आलो होतो बरोबर. हा, तेव्हा हे फार खरलं होतं. मग तेव्हा ते स्टार्ट झालं कुठे, हे सगळं करून जर धुवून जात असेल तर काय अहो फायदा? मुश्किल होतं. हे पोरांना गाड्या येणं जाणं म्हणलं ना तर मुठी जीव घेऊन प्रवास करायला लागायचा. इथं सगळी खडी बिडी सगळा रस्ता उखडून गेलेला होता. त्याच्यासाठी आम्ही सतत प्रयत्न केलं. बरं ठीक आहे, आता काम झालंय, पण ते पूर्ण तरी करा ना. आता साईड पट्ट्या फक्त भरल्या असत्या, राहिलंय काय आता? मग म्हणजे पूर्णच होऊन गेला असतं. मग किती रस्ता येतो तो सगळा? किती अंतर असेल हे?
त्याचं अंतर किती 200 200 मीटर पुढे आहे ना हा. साईड पट्टी कुठेच नाही भरली नाही अजिबात नाही भरली. किती वेळा सांगितलं. आणि असं आपण लागलं तर बघत बघत चला ते काही ठिकाणी उखडायला सुरुवात झाली हा रस्ता. हा, उपयोग नाही का? हा इथं ते उखाडलं ना. हा याच्या आधी ते कधी तुम्ही त्याला फोन केला होता ठेकेदारांना त्याच्या आधी फोन केलाच नाही. कारण काय झालं माझ्याकडे त्यांचा नंबर नव्हता. मी आपल्या मावळे सरपंचाच्या संपर्कात राहिलो. त्यांच्याकडनं कसा तरी नंबर घेतला. ते मला म्हणले नाही मी बोलतो मी सांगतो त्याला. मग त्याला पण फसवीस केली त्याने अशी. मग सरपंच आपले जे आहेत मावळे सरपंच मावळे सरपंच. हा. आणि मग त्यांच्याकडनं त्यांनी मला नंबर दिला. म्हणले आता तुम्हीच बोला काय बोलायचं ते. मग त्याला काल बोलायला गेलो तर तो ही भाषा वापरायला लागला. ओके. असं बोलत असेल तर अवघड आहे ना. अवघड आहे. हा. म्हणजे तर मग ग्रामस्थ म्हणून ग्रामस्थांची जबाबदारी काय आणि ग्रामस्थांनी काय केलं पाहिजे. ज्या वेळेला कॉन्क्रीट झालं त्यावेळेस मी विचारलं म्हणजे गॅरंटी किती वर्षाची म्हणतो 15 वर्षाची आणि लगेच उखाडलाय. ते काम लगेच उखडायला वर्ष. सुरुवात झाली. तुमचं बोलणं झालं तेव्हा हो ओके. मी प्रत्यक्ष बोललो होतो त्यांच्या बरोबर. तर म्हणतो 15 वर्ष या रस्त्याला काय होणार नाही बापरे आणि ते उखडायला सुरुवात झाली लगेच. अवघड आहे ना. 2-4 फुटाची उंची आहे त्याचे जर पडला गाडीवाला तर म्हणून जाईल काय हातपाय मोडून. मग रोडच्या साईड पट्ट्या भरल्या नाही. मग तुम्ही त्यांना सांगायला पाहिजे ना. सांगितले एक आम्ही. वर्ष झालं तुम्ही सांगितलंच नाही म्हणतायत. अहो कित्येक वेळा सांगितले. काय झालंय हा निलेश काय त्याचं आडनाव काय नाही बांगर निलेश बांगर आहे तो ठेकेदार. ठीक आहे. ते त्याच्यात आहे ना कामापेक्षा त्याची गमेंडी असते. जास्त जास्त. लय गमेंडी आहे त्याला. समजलं. तर मग आता तो काल मला बोललाय तुम्हाला कुठं तक्रार करायची तिथं करा. पंचायत समितीला करा जेडपीला करा कोणाला सांगायचं तिथं कोणाला जाऊन सांगा. मग ह्या अशा जर भाषा असतील तर मग करणार काय आपण. मी काय बांधील नाही म्हणतो हा? तुमचा. हा मला मला म्हणतो मी का तुमचा सालाचा गडी आहे का. ठेवलं नाही म्हणतो अरे तू तुम्हाला. सालाचा गडी नाहीस का जागीरदार आहे मग घरी हा. थांबायचं ना. हा, direct असं लोकांची बोलतोय. काय कामं करतो तू. नाही पण हे वाईट आहे. दमदाटी करतायत फोनवर हा, मग- म्हणजे मग वाईट आहे ना. अहो एकही कॉन्ट्रॅक्टर चांगली कामं करत नाही. आदिवासी भागाच्या लोकांचा फायदा घेते सगळे हा. एकही ठेकेदार असा नाही का तो मनापासून काम करतो आणि त्यानं मनापासून एखादी गोष्ट आणि एखादं काम क्लिअर केलंय म्हणून. सभापतीला यांना सांगायला जर गेलो ते म्हणले नाही तुम्ही ग्रामस्थ उभं राहून काम व्यवस्थित करून घ्या. म्हणजे त्यांची ही भाषा. ग्रामस्थ सांगायला गेले का यांचा दांडमत हा असा असतोय. दमदाटी. हा आम्ही आमच्या पद्धतीने करणार. आमच्या पद्धतीने आम्ही करतो. आता त्या शाळेचं काम चाललंय कालच त्या पोराला म्हणलं अरे खालीवर राहिलं हे भरून घे. नाही ते आम्ही आता कॉन्क्रीट मध्ये लेवल करून घेतो. तिथे कोण मोरे आहे टाकले ठेकेदार ते? तिथं किती खड्डे येतो. भागात कामं कशी होत आहेत. नाही कामं उत्कृष्ट दर्जाची होत नाहीत. नाही. हा. सगळी निष्ठुर दर्जाची हा. कामं. हो ना. लगेच हा. 1 वर्षात खराब सगळं उघडून जातं सगळं. नाही आता आपण लागलं तर चालत जाऊ पुढं ते लगेच उखडायला सुरुवात झाली. ते पण या त्याच्यात भागातली जी कामं आहेत ना समजा रस्ते असतील हे सगळे म्हणजे चांगले होत आहेत का. नाही आता तुम्ही आले ना हा रस्ता बघा ना तुम्ही आता आले हे रस्ता फ्लॉवद्यापासून तळीगर पासून कसा आहे रस्ता. आता तुम्ही त्या कॉर्नर पासून इथपर्यंत आले. गेल्या वर्षी ते डांबरीकरण झाले. ते कसं उकडून गेले बघा ना. डायरेक्ट लगेच उकडून गेले. 1 वर्ष नाही टिकत. परत 10-20 वर्ष रस्ते होती नाही. होत नाही बरोबर आहे. इकडल्या लोकांची सोय काय. 1 इंचाचं बरं इकडे सुद्धा पाऊस ते जास्त पडतो. पाऊस जास्त पडल्यानंतर रस्ता खराब होतो. इकडच्या पावसाच्या वातावरणाच्या हिशोबाने कामं झाली पाहिजेत. झाली पाहिजे. किमान तुम्ही ती 10-5 वर्ष टिकतील ह्या पद्धतीने तरी करा ना. परत हा? कोणी फिरकत नाही. तुम्ही फक्त काम करून पुढे निघून गेले का मागं उकडायला सुरुवात होते. मग ती कामं टिकणार कशी. दर्जा कसा राहणार त्या कामाचा. आणि लोकांना कोणाला म्हणाय बोलाय मार्ग नाही. चला आता आपण असं जाऊ जरा मला ते कुठे काय 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 झालं. बघत साईड बघत. पट्टी कुठे भरलीच नाही का. नाही अजिबात नाही भरलीच नाही. तुम्ही त्या खोलीचा भाग दाखवतो जरा. हा हे कॉर्नर बिर्नर हे असं तो खोलीचा भाग दाखवते आम्ही मग. साहेब दोन आहे साईडचं घ्या. म्हणजे हे साईड पट्ट्या त्यांनी भरल्याच नाही. भरल्याच नाही. ते म्हणले भरतो आम्ही 2 दिवसांना येतो. दोन्ही साईडचे नाही भरले. नाही दोन्ही काही नाही भरले. आलंच नाही. आपण पाहतोय आता दोन्ही साईड मोकळ्याच आहेत. कॉर्नरला अशी एखादी मोठी गाडी येते जाते एखादी समजा सटकली गेली मग काय करणार. हा बघ ए थांबा रे, या इकडे जरा. 12 महिन्यामध्ये इथं उखडायला रस्त्याला सुरुवात झाली. आता जर हा रस्ता पूर्ण उखडतच गेला तर हा किती दिवस टिकणार आहे आता. शेवटपर्यंत असंच होतं जाणार. असंच हो जाणार आता तो निघतच जाणार. इकडं पण फरक होईल ना. हे पण खोल आहे इकडं. म्हणजे पूर्ण दोन्ही साईडच्या साईड पट्ट्या भरल्याच नाही त्यांनी. फक्त एवढं काँक्रिटीकरण केलं आणि काम झालं निघून गेला तो.
आणि आता ह्या अशी पद्धत झाली या रस्त्याची. आता हा किती दिवस टिकल तुमच्या मनाने? बरं इथे उकडलं त्यात वरती निघत जाणार. निघत जाणार आता हे. आता पावसाची पूर्ण जाणार ते जास्त पावसाची उकडते. इकडनं बाईकवाला खाली पडू शकतो पडू शकतो. पावसाची नाही उकडते. पण एकही साईड नाही भरली, इकडची नाही, नाही नाही. भरली. दोन्ही नाही. कुठलीच नाही. मग मोठी गाडी आली, एखादी जर साईड द्यायला गेला, एखादा जर पडला, काही झालं तर याची जबाबदारी घेणार कोण? कुठलंही काम असू द्या. आम्हाला इथं ग्रामपंचायतीला किंवा ग्रामस्थांना काही त्याचा अंदाज नसतो. ना बजेट सांगते, ना इस्टिमेट दाखवती, नाही काही. फक्त काम आलंय, काम करतात, निघून जातात. एकही कॉन्ट्रॅक्टदार ग्रामस्थांना विश्वासात घेऊन किंवा आपलं ह्या कामाचं बजेट काय आहे अजिबात दाखवते नाही काही. त्याचा ना कुठं बोर्ड लावलेला जात ना काही. लोकांना काहीच माहिती होत नाही. अहो किमतीचं काम आहे म्हणून. मग तुम्हाला माहित नाही रस्ता कितीचा आहे मग? नाही बापरे, तुम्ही नाही विचारलं का मग जेव्हा काम वि- स्टार्ट झालं तेव्हा नाही विचारलं? विचारलं पण ते नाही सांगतात. नाही सांगत आम्हाला ते. खरं कोणाचं उत्तर देत नाही हा. इकडं. कसं होतं का या ठिकाणी जर काम होत असताना संबंधित ठेकेदार कुठलीही ग्रामस्थांना ग्रामपंचायतीला कुठलीही माहिती न देता त्याचं बजेट किती आहे, त्याचं इस्टिमेट कसं आहे, कामाचा दर्जा कसा आहे, याची कुठलीही माहिती न देता आमचं एवढंच म्हणणं आहे का कुठलंही काम असू द्या, जे आपले लोकप्रतिनिधी असतील, मग ते पंचायत समिती असतील, जिल्हा परिषद असतील, आपले समजा नामदार साहेब आहेत, प्रत्येकाने थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे. या आदिवासी भागामधील या डोंगरदऱ्यामध्ये राहणाऱ्या लोकांचं प्रश्न काय आहेत, समस्या काय आहेत, ह्या जर व्यवस्थित सुटल्या गेल्या, व्यवस्थित जर चांगल्या प्रकारची कामं जर झाली गेली तर किमान 10-5 वर्षे परत आम्हालाही काही म्हणता येणार नाही किंवा आम्ही काही म्हणणार पण नाही की बा असं ह्या कामाची मागणी करू, त्या कामाची मागणी. पण जे काम तुम्ही देत आहे ते व्यवस्थित रीतशीर योग्य पद्धतीनं करा, त्याची क्वालिटी द्या, त्याला दर्जा द्या. या पद्धतीनं कामं झाली तर ग्रामस्थ पण नाराज होणार नाहीत. आणि पुरेपूर सगळी माहिती दिली किंवा सगळ्यांना माहिती असेल तर कुठल्याही कामाचं थोडंसं नियोजन पद्धतीनं काम झालं तर मग त्याच्यात समाधान ग्रामस्थांचं पण होईल. अशा पद्धतीनं कामं करावं असं आमचे फक्त एवढं म्हणणं आहे.